प्रत्येक प्रवासात काही जागा अशा असतातच ज्यांची आठवण कायम असते आणि प्रत्येक अनुभव काहीतरी वेगळं देऊन जातो. अशा जागा ना इंस्टाग्रामवर फारशा दिसतात ना यूट्यूबवर कोणी खास दाखवतं. या जागा फार प्रसिद्ध नसल्या तरी महत्त्वाच्या मात्र नक्कीच असतात आणि म्हणूनच आजही सोशल मीडियापासून या हिडन ठरल्या जातात. हंपी म्हटलं की लगेच आठवतो इतिहास, दगडी मंदिरे आणि तुंगभद्रा नदीचा प्रवाह. पण सगळ्याच्या पलीकडे जाऊन हंपीमध्ये अजून एक वेगळं जग आहे. अर्थात हंपी झू, ज्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी झूलॉजिकल पार्क. हा झू कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटने विकसित केला असून जुन्या कमलापूर झूच्या जागी एका मॉडर्न आणि स्पेशियस झूलॉजिकल पार्क म्हणून उभारण्यात आला आहे. आज हा 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला झू असून साऊथ इंडियामधल्या सगळ्यात मोठ्या झूजपैकी एक मानला जातो. इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅचरल हॅबिटॅट कन्सेप्ट. इथे प्राणी केजेसमध्ये नाहीत तर मोकळ्या खुल्या जागेत त्यांच्या नैसर्गिक वातावरणाच्या जवळ ठेवलेले आहेत. वाघ, सिंह, अस्वल, हरण, लांडगे प्राणी पाहताना जंगलात असल्यासारखा अनुभव येतो. बर्ड सेक्शन तर खूपच शांत आणि सुंदर आहे. रंगीबिरंगी पक्षी, त्यांचे नैसर्गिक आवाज आणि हिरवळ मन अगदी रिलॅक्स होतं. हॅलो, हाय, वेलकम टू अवर चॅनल. जर तुम्ही हंपीचा पार्ट 1 बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लगेच जाऊन बघा. हा झू फक्त फिरण्यासाठी नाही तर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन, रेस्क्यू सेंटर आणि पब्लिक अवेअरनेससाठी तितकाच महत्त्वाचा आहे. हंपी म्हणजे फक्त इतिहास नाही तर निसर्ग, शांतता आणि अशी ठिकाणं जी फार कमी लोक पाहतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे. हंपीला आलात तर हंपी झू नक्की व्हिजिट करा. अशाच हिडन प्लेसेस, ट्रॅव्हल स्टोरीज आणि रिअल एक्सपिरियन्सेससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया एक वेगळं ॲडव्हेंचर घेऊन. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.